परभणी जिल्ह्यातील सेलू नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे लोअर दुधणा प्रकल्पाने नगर परिषदेस थकीत पाणीपट्टीचे कारण देऊन पाणी पुरवठा बंद केला आहे। त्यामुळे सेलू शहरातील नागरिकांना गत 8 दिवसांपासून निर्जळीचा सामना करावा लागत आहे। आता मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना चालू झाला असून त्यातच शहरात पाणी पुरवठा खंडित झालेला असल्याने शहरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे। नागरिकांच्या या मूलभूत गरजेकडे स्थानिक नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। या संदर्भात पालिका प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता माबूद खान, परभणी। आज आम्ही सगळे पाणी 8 दिवसापासून सेलू शहर बंद आहे, याच्याकडे निवेदन द्यायला आलो। आम्ही आधी डिप्टी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले, नंतर पोलीस स्टेशन द्यायला, आता नगरपालिकेला द्यायला आलो। तर नगरपालिकेला याच्या आधी आम्ही शिवजवळ गेलतो, त्यांना विचारलं की पाणी का बंद आहे, तो शिव म्हणतात पैसे नाही भरले। अरे पैसे नाही भरले तर वसुलीचे पैसे गेले कुठे? इतकी वसुली करायचे, दुकान भाडे, दुकानचे घरपट्ट्या, कचरा उचलायचे पैसे सुद्धा तुम्ही घ्यायलेत, हे पैसे गेले कुठे? आणि तुम्ही जर असं 8-10 दिवस पाणी पुरवठा बंद झाल्यावर सेलूकरांनी करायचं काय? आणि हा सीओ म्हणतो की मी भरीत नाही आणि उद्धट भाषा वापरतो, जेव्हा येईल तेव्हा भरतो। म्हणजे ह्या सीओला या शासनानं किंवा तो लोकप्रतिनिधी यासाठी पाठवले का सेलूकरांचे हाल होत व्हावे आणि यांनी जे व्यवहार केले ते वेगळे, पैसे कुठे झाले ते जनतेला माहीत आहे। तरी त्वरित याने पैसे भरून पाणी सुरू न केल्यास येत्या 13 तारखेला आम्ही टाळे ठोक आंदोलन करणार आहे, आज निवेदन दिलंय। आणि याच्यानंतर शासन स्वतः जबाबदार राहील सेलूकरांनी काय केलं।